तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे प्रदीप आणि स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी आलोय परत एका नवीन ट्रेकला आणि आज करणार आहे आम्ही भास्करगडचा ट्रेक। तर हा भास्करगडचा स्टार्ट पॉइंट आहे। हा आहे भास्करगड। थोडा हानिकारक आहे हा गड आणि दरवेळेस प्रमाणे ऋषिकेश पालवी माझ्या सोबत। तर आता मी केलाय ट्रेक स्टार्ट। आता वाजलेत 9 वाजलेत, आता 10 मिनिटं बाकी आहेत। तर या ट्रेकची जी हाईट आहे ती 350 फूट आहे काहीतरी सी लेवल पासनं, जास्त हाईट नाही। पण मग जो रस्ता आहे तो जरा हार्ड आहे, कारण की इथे प्रॉपर रूट नाही आहे, हरवायचे चान्सेस थोडे जास्त आहेत। आता पुढे काय होतं। आणि ह्या ट्रेकची मेन गोष्ट म्हणजे इथे गर्दी काहीच नाही, आम्ही दोघंच आहेत सध्या। जर तुम्ही इथे येत असाल तर घरनं एखादा काहीतरी ऑफलाईन मॅप वगैरे डाउनलोड करून आणा नक्की। काही काही ठिकाणी रेंज नाही आहे। ट्रेक स्टार्ट होऊन फक्त 1 मिनिट झालंय आणि म्हाताऱ्याला काठीची गरज पडली। काठी इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी ट्रेक। अरे पण मग एवढे चांगले शूज असून कायच फायदा रे तुझा। ते म्हातारे बरे तुझे, ते तू जे गार्डन वरती राहतात ते। अरे दुप्पट एनर्जी त्यांच्याकडे तुझ्यापेक्षा। किती मिनिटं झाले? फक्त 3 मिनिटं झाले चालू। जर तुम्ही पावसाळ्याची ट्रेकला येत असाल तर ह्या किड्यांपासून सांभाळून जा आणि मच्छरांपासून पण, कारण की हे जर तुम्हाला चावले तर खाजत बसावं लागेल। चावत नाही ते, हा तेच ते त्यांचे काटे वगैरे जरा हानिकारकच आहे। आणि मेन गोष्ट, जर पावसाळ्यात येत असाल तर दगडांवरती ॲरो केलेले आहेत, त्यांना फॉलो करा। कारण इथे एकाच ठिकाणी 3 रस्ते जात आहे। हे पावसामुळे एवढे मच्छर आहेत, डायरेक्ट तोंडाला चावते। फक्त येताना नेक्स्ट कार किंवा तोंडाला बांधायला काहीतरी घेऊन या। बारीक बारीक किडे आणि मच्छर पावसामुळे खूप आहेत, जर पावसाळ्यात असाल तर।
तुम्हाला इथे जास्त गर्दी बघायला नाही भेटणार. तर आत्ता मी पोचलोय, ऑलमोस्ट टॉपवरती पोचलोय. आजोबा बॅक साईडला तो आहे भास्करगड, जो खालून दाखवला. तर ऐक तर आत्ता आपण पोहोचलोय जिथनं गाड्याच्या पायऱ्या स्टार्ट होतात, तो वाला पॅच हा आहे तो पॅच. तर आता आम्ही पोहोचलो भास्करगडच्या टॉप वरती आणि तुम्ही हा व्ह्यू बघा. त्याची जास्त हाईट तर नाही पण भारी आहे गड. आणि याला बसगड नावाने सुद्धा ओळखतात. आणि गेली एक वाय फक्त वाट बघतो कधी वर जाईल आणि कधी मी बॅग उडेल आणि कधी कुरकुरेन ते खाईल. कुरकुरे नाही काय आता काय काय असं ना, पण मग खायसाठीच असं तर मला चालू राहत. माणसाला काय लागतं? पोट पाण्यासाठी अन्न, खायला एक झोपडी आणि घालायला कपडे. हीच माणसाची अन्न वस्त्र निवारा म्हण. अन्न अस्त्र निवारा. अरे अन्न वस्त्र निवारा हे असे इंग्लिश मीडियमचे बोकडे. इंग्लिश मध्ये बोल. हे अख्खा ब्लॉग इंग्लिश मध्ये. पण मात करायचं आहे काय? मराठी माणूस आहे, महाराष्ट्रात मराठीत बोलायचं. आम्ही करतोय थोडीशी भेळ. ऋषिकेशला भूक लागली म्हणून. आमचा प्लॅन दुसरा होता, चणे बनवायचा. आम्ही ब्युटेन गॅस आणला, पण ब्युटेन गॅस कॅन घरीच ठेवली. तुम्हाला वाटत असेल अशा का बसलेत, तिथे हलकी बुंदाबांदी चालू झाली होती. ऑप्शन नव्हता हे उचलून खाली न्यायला. इथे आम्ही नाश्ता केला. ते माकडांची टोळी आली आणि इथनं तुम्हाला हरिहरचा क्लिअर व्ह्यू दिसेल जर धुकं नसेल तर. आता आमचा ट्रेक झालाय कंप्लीट पूर्ण. वरून आम्ही खाली आलो म्हणजे बेस पाशी. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.